Good morning, students. Today we will solve the remaining example in exercise 6.3. Solve the following differential equation. That means find the general solution of the differential equations. So example number 6, dy by dx is equal to minus k, where k is constant, not a variable. First we separate the variable. Now k is a constant, then we take integration of constant with respect to x as well as with respect to y. जे हा k जो आहे तो dx ला मल्टिप्लाय असला कोएफिशियंट तरी चालेल किंवा dy ला असला तरी चालेल, परंतु आपल्याला dx इकडे नेणं सोपं जाईल, म्हणजे dx ला कोएफिशियंट घेणं सोपं जाईल. देअरफॉर dy इज इक्वल टू मायनस के dx. काय झालं हे? सिन्स व्हेरिएबल आर सेपरेबल किंवा व्हेरिएबल सेपरेशन, व्हेरिएबल सेपरेट केले. त्याच्यामध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल नाहीतच, कॉन्स्टंट टर्म्स आहेत. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ शकतो, विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ शकतो. ऑन इंटिग्रेटिंग both side, integration dy is equal to minus k is constant, take outside the integration dx. Then the integration of 1 with respect to y is y is equal to minus k, integration of 1 with respect to x is x plus constant c. Therefore kx plus y is equal to c is the solution of given differential equation. या डिफरन्शियल इक्वेशनचं इक्वेशन असं उत्तर आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर 7th एक्झाम्पल जे आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. मी सुरुवातीला इथं बराचसा भाग लिहिलेला आहे. कॉस स्क्वेअर वाय डिवायडेड बाय एक्स डी वाय प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय वाय डी एक्स. तर याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू डी वाय इथं हा एक्स नको आहे आपल्याला, इथं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आहे, हा वाय नको आहे. मग हे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला न्यूमरेटरला इथं वायने मल्टिप्लाय करायला पाहिजे, इथं एक्सने करायला पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करतो, या दोघांचा प्रॉडक्ट जो असतो त्याने मल्टिप्लाय किंवा डिवाईड करतो. म्हणजे इथं मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाईड करायची गरज नाही. मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय एक्स वाय, याला एक्स वायने डिवाईड केलं, एक्स एक्स कॅन्सल झाला, वाय इंटू दिस टर्म लिहिली, वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय डी वाय. याला एक्स वायने मल्टिप्लाय केलं, वाय वाय कॅन्सल, एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण सुरुवातीला व्हेरिएबल सेपरेशन करून घेतलं. परंतु आपल्याला कॉस स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर एक्स किंवा कॉस स्क्वेअर वाय याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, स्टँडर्ड फॉर्म नाही. मग ते कॉसच्या फॉर्ममध्ये आपल्याला आणण्यासाठी आपण 11वीतले फॉर्म्युले वापरले. मल्टिप्लाय अँगल 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स किंवा 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2x. सेम 1 प्लस कॉस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर वाय. हे फॉर्म्युले जे आहेत ते या ठिकाणी ठेवले. हे ठेवल्यानंतर each term to its denominator, multiplying both side by 2, then these two cancels. That means multiplying both side by 2 we get, also multiply y in each term, then y plus y into cos 2y with respect to dy plus x cos 2x into dx. आता इथं व्हेरिएबल व्यवस्थित सेपरेट झाले. त्याचबरोबर डिनॉमिनेटरमध्ये 2 होता, तो आपण ठेवला असता तरी काय राईट हँड साईडला गेल्यावर 0 होणार आहे. इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदरच तो आपण एलिमिनेट करून टाकलं. ऑन इंटिग्रेटिंग
दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन घेतलं. राईट हँड साईडचं इंटिग्रेशन आपण इंटिग्रल कॉन्स्टंट सी लिहिलेलं आहे. वाय डी वाय प्लस वाय इंटू कॉस टू वाय डी वाय प्लस एक्स इंटू डी एक्स प्लस एक्स कॉस टू एक्स डी एक्स. तर याच्यामध्ये हे आणि हे इंटिग्रेशन जे आहे ते थोडं कठीण आहे, कारण दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. म्हणजे यू इंटू इंटिग्रेशन बाय पार्टचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. पहिल्याचं इंटिग्रेशन आपल्याला लगेच येईल. काय येईल? वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस, तर याचं इंटिग्रेशन काय येईल? फर्स्ट टर्म याला नुसार काय येणार? लॉगॅरिथमिक, इनवर्स, अल्जेब्रिक, ट्रिगोनोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. वाय हे काय आहे? अल्जेब्रिक आहे आणि कॉस ट्रिगोनोमेट्रिक. म्हणजे याला फर्स्ट, याला सेकंड, याला फर्स्ट याला सेकंड. म्हणजे फर्स्ट आहे ते. फर्स्ट काय येईल? वाय इंटिग्रेशन ऑफ सेकंड, फॉर्म्युला लिहितो सुरुवातीला, कॉस 2y dy मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी डी वाय, नेहमी डी एक्स लिहायची सवय लागलेली असते, इथं डी डी वाय ऑफ वाय इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड कॉस 2y डी वाय अँड होल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय. हे यू इंटू व्हीचं झालं. प्लस, आता खाली टर्म लिहितो ही, प्लस एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस परत इथं यू इंटू व्ही एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, इथं डी एक्स येईल, एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड कॉस 2x डी एक्स होल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू राईट हँड साईड कॉन्स्टंट सी. अशा पद्धतीनं आपण फक्त फॉर्म्युला लिहिलेला आहे. या टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला आणखी लिहायचं आहे. देअरफॉर आता फर्स्ट टर्म काय मिळणार आहे तीच वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस वाय इंटू कॉसचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं, परंतु इंटिग्रेशन पॉझिटिव्ह येतं. कॉसचं इंटिग्रेशन आहे साईन ऑफ 2y इन कोएफिशियंट ऑफ y इज 2 डिवायडेड बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y इज 1. परत त्याचं इंटिग्रेशन साइन 2y डिवायडेड बाय 2 dy. या टर्मचं इंटिग्रेशन झालं. प्लस परत खालच्या साईडला लिहू आपण एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एक्स इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एक्स इंटू कॉस 2x इंटिग्रेशन साइन 2x सेम येणार आहे, इथं व्हेरिएबल फक्त वेगळं येणार आहे. डिवायडेड, त्यासाठी मी एकाखाली एक लिहिलं आहे, लक्षात घ्या. मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट एक्स इज 1 इंटू साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2 dx इज इक्वल टू कॉन्स्टंट सी. पुढच्या पेजवर कंटिन्यू करू. देअरफॉर आता एक वेळेस इंटिग्रेशन घेतलं की आपलं उत्तर मिळेल. फर्स्ट टर्म वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस वाय इंटू साइन 2y डिवायडेड बाय 2 मायनस हाफ इज कॉन्स्टंट. परत इंटिग्रेशन ऑफ साइन 2y हे मात्र काय येणार आहे? मायनस कॉस 2y डिवायडेड बाय 2. साइनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह येतं. प्लस
एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एक्स इंटू साइन 2y डिवायडेड बाय 2 सिमिलर टर्म आहेत, व्हेरिएबल चेंज मायनस हाफ, परत साईनचं इंटिग्रेशन मायनस ऑफ कॉस 2x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू सी. आता या प्रत्येक टर्ममध्ये 2 आहे, जे जर आपण हाफ जो आहे तो कॉमन काढला 1/2 ब्रॅकेट पहिली टर्म वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू साइन 2y, हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस कॉस 2y, यातला हाफ बाहेर काढला तरी 2 शिल्लक आहे, डिवायडेड बाय 2 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू, इथं साइन एक्स पाहिजे, एक्स इंटू साइन 2x, परत इथं मायनस मायनस प्लस झालं, प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट सी. आता 2 जे आहे ते राईट हँड साईडला मल्टिप्लाय होईल, देअरफॉर आता बघा या टर्म कशा लिहितो मी, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स इंटू साइन 2x प्लस वाय इंटू साइन 2y, ही या दोन टर्म एकत्र लिहिल्या. आता शिल्लक राहिलेले जे आहेत, प्लस याच्यामध्ये 1/2 कॉमन आहे, बाय 2 कॉस 2x प्लस कॉस 2y इज इक्वल टू ट्वाईस सी. त्याच्या पुढं काही मॉडिफाय करायची आवश्यकता नाही, ट्वाईस सीच्या ठिकाणी आपण फक्त इंटिग्रल कॉन्स्टंट जो आहे तो वेगळा कुठला तरी लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, किंवा इथं जर तुम्हाला एलसीएम काढायचं म्हटलं आणखीन, त्या प्रत्येक टर्मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय मिळणार आहे, देअरफॉर ट्वाईस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, काय केलं, हा 2 जो आहे त्याचा एलसीएम घेतला, इथं याला 2ने मल्टिप्लाय केला, प्लस ट्वाईस ब्रॅकेट एक्स साइन 2x प्लस कॉस 2x, सॉरी साइन 2x, एक मिनिट, या दोन टर्म जे आहेत दोन टर्म येतील, प्लस 2 ब्रॅकेट एक्स साइन 2x प्लस वाय साइन 2y प्लस रिमेनिंग टर्म 2 एलसीएम घेतलेलं आहे, कॉस ऑफ 2x प्लस कॉस ऑफ 2y इज इक्वल टू, आता हा एलसीएम घेतल्यानंतर परत 2 तिकडे जाणार, 4c. याच्याबद्दल आपण नवीन कॉन्स्टंट ठेवूया, देअरफॉर फायनल आन्सर इज ट्वाईस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस ब्रॅकेट एक्स साइन 2x प्लस वाय साइन 2y प्लस कॉस 2x प्लस कॉस 2y इज इक्वल टू सी डॅश किंवा कॅपिटल सी. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला मिळवता येईल. थोडं मोठं एक्झाम्पल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही.
त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल वाय क्यूब मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. त्याचं सिम्प्लिफिकेशन करताना मी सुरुवातीलाच काय केलं, वाय क्यूब इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्सच्या टर्म राईट हँड साईडला घेतल्या. याच्यातून डी वाय बाय डी एक्स कॉमन निघाला आणि आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 1 डी वाय बाय डी एक्स एवढं मिळालं. परत वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 डी वाय बाय डी एक्स. आणि आता व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी हा डी एक्स इकडे घेतला आणि वाय क्यूब या साईडला घेतला. आणि वाय क्यूब म्हणजेच काय, वाय रेस टू -3. हे व्हेरिएबल सेपरेट झाले. तर ऑन इंटिग्रेटिंग तर 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 याचं इंटिग्रेशन जे आहे, वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय, स्टँडर्ड फॉर्ममधलं टॅन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन जे आहे 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर is integration of this is tan inverse x, or derivative of tan inverse x is 1 divided by 1 plus x square is equal to y raised to -3 plus 1 divided by -3 plus 1 plus constant c. Therefore tan inverse of x, आता इंटिग्रेशन सोपं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. tan inverse of x is equal to y raised to -2 divided by -2 plus c. Therefore 2 tan inverse x minus is equal to -1 by y square plus twice c. परत हे एका साईडला घेता येईल. 2 tan inverse of x प्लस 1 divided by y square is equal to twice c. परत याचा एलसीएम घेतला, 2y square tan inverse of x plus 1 is equal to divided by y square is equal to twice c. Now we take c dash. 2 is constant, c is constant. Therefore 2y square tan inverse of x plus 1 is equal to c dash y square is the final solution. हे मॉडिफाईड जे आहे ते तुम्ही कुठल्या पद्धतीने करू शकता. ॲक्च्युली इथंच उत्तर आपलं आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 8वं एक्झाम्पल झालं. 9th एक्झाम्पल. आता दिलेलं एक्झाम्पल काय, ट्वाईस ई रेस टू एक्स प्लस 2y डी एक्स -3 dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ई रेस टू एक्स प्लस 2y आपण लॉ ऑफ इंडायसिस अप्लाय केला. 2 इंटू ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू 2y डी वाय बाय डी एक्स -3 dy इज इक्वल टू 0. आता डी एक्सला कोएफिशियंट ई रेस टू एक्स फक्त पाहिजे, हा वाय व्हेरिएबल नको आहे. इकडं 3 कॉन्स्टंट आहे त्यामुळे इथं काही अडचण नाही. म्हणजे डिवायडिंग बोथ बाय ई रेस टू 2y, इथं ई रेस टू 2y कॅन्सल होईल. ट्वाईस ई रेस टू एक्स डी एक्स -3 डिवायडेड बाय ई रेस टू 2y dy is equal to 0. 0 divided by e raised to 2y is 0. Therefore twice e raised to x
dx minus thrice e raised to minus 2y dy is equal to 0. हा डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरला घेतला, लॉ ऑफ इंडायसिसने. इंडायसिस पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह केला. तर ऑन इंटिग्रेटिंग व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस e raised to x dx minus integration thrice e raised to minus 2y dy is equal to integration of 0 is constant c. Twice constant e raised to x integration e raised to x minus 3 is take outside integration and e raised to minus 2y the same integration. फक्त याला कोएफिशियंट वायचं -2 आहे, -2ने डिवाइड करायचं इज इक्वल टू सी. ट्वाइस e raised to x minus minus plus 3y2 e raised to minus 2y is equal to constant c. दोनने मल्टिप्लाय केलं तर 4 e raised to x plus 3 e raised to minus 2y divided by 2 is equal to constant c. तर दोन जे आहे ते कॉन्स्टंट आहे, सी कॉन्स्टंट आहे. यांचा प्रॉडक्ट जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी लिहिता येईल, जे 4 e raised to x plus 3 e raised to minus 2y is equal to twice c is equal to c dash or c कॅपिटल C. कुठल्याही नवीन व्हेरिएबल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर हे याचं फायनल एक्झाम्पल, फायनल ॲन्सर जे आहे याचं मिळालं. शेवटचं एक्झाम्पल यातलं 10वं एक्झाम्पल. सगळे एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. एक्झरसाइज 6.3 मधला सेकंड क्वेश्चन, त्यातली 10 एक्झाम्पल आहे, त्यातलं लास्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे dy by dx इज इक्वल टू e raised to x प्लस y प्लस x स्क्वेअर e raised to y. गिवन डाटा लिहिलेला आहे. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू, याचं आपण एक्सपान्शन जे आहे ते असं करूया, लॉ ऑफ इंडायसिस e raised to y प्लस x स्क्वेअर इंटू e raised to y. आता राईट हँड साईडमध्ये e raised to y कॉमन आहे, e raised to y ब्रॅकेट e raised to x प्लस x स्क्वेअर. तर इकडं dy आहे, इथं e raised to y आहे, म्हणजे 1 डिवायडेड बाय e raised to y लेफ्ट हँड साईडला आणलं, dy व्हेरिएबल सेपरेट झाला. राईट हँड साईडला x स्क्वेअर प्लस e raised to x dx, हा dx इकडे घेतला. म्हणजे व्हेरिएबल सेपरेट करण्याची पद्धत जी आहे त्याचा वापर आपण इथे केला. ॲक्च्युली हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर नाही, आणि इंटिग्रेटिंगसाठी केलेलं आहे. म्हणजेच e raised to minus y dy इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस e raised to x dx. हे काय झालं, व्हेरिएबल सेपरेट झालं. तर ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन ऑफ e raised to minus y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस e raised to x dx. e raised to minus yचं e raised to minus y डिवायडेड बाय -1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस e raised to x. e raised to xचं इथं कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे, डिवाइड करायची गरज नाही, प्लस कॉन्स्टंट c. त्याच्यामध्ये काय मॉडिफाईड करता येईल आपल्याला, एका साईडला घेता येईल फक्त एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस e raised to minus y प्लस e raised to x इज इक्वल टू
मायनस सी. हे टर्म जे आहेत ही टर्म इकडे घेतली आणि सी जो आहे कॉन्स्टंट लेफ्ट हँड साईड घेतला, निगेटिव्ह आला. 3ने मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब प्लस थ्राईस ई रेस टू मायनस वाय प्लस थ्राईस ई रेस टू एक्स इज इक्वल टू मायनस 3c. आणि याच्याबद्दल आपण सी डॅश घेऊया, म्हणजेच एक्स क्यूब, फायनल आन्सर एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट, याच्यातनं हे कॉमन काढता येईल, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस वाय इज इक्वल टू सी इज द फायनल सोल्युशन. हे देखील उत्तर बरोबर आहे, हे बरोबर आहे, सी डॅश. अशा पद्धतीनं हा सेकंड क्वेश्चन जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि पुढच्या पिरियडला पण सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन, बट वी कॅनॉट फाइंड द जनरल सोल्युशन विच इज द जनरल सोल्युशन. वी फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, थँक्यू.